बघा, आपण आज घेणार आहे शब्दशक्ती. पेज नंबर 119. माणसांचे परस्परातील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात. भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते. दोन्ही ठिकाणची भाषा परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते. जसा चित्रकाराचा अनुभव रंगामधून, गायकाचा अनुभव सुरातून, तसाच लेखकाचा अनुभव शब्दातून व्यक्त होतो. संदेश, भावना, विचार याची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक आणि पोषक शब्दाची योजना करावी लागते. अनेक शब्दांमधून योग्य शब्दाची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी. तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवी. यासाठी शब्दशक्तीची ओळख करून घेणे उचित ठरते. तर आज आपण घेणार आहे शब्दशक्ती. व्याकरणाचा सगळ्यात पहिला घटक म्हणजे शब्दशक्ती. बघा, वाक्य बघा, खालील वाक्याचे काळजीपूर्वक वाचन करून त्याचे निरीक्षण करा. पहिलं वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं वाक्य आहे, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. प्रस्तुत वाक्याच्या निरीक्षणानंतर असे लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे ना. तिन्ही वाक्यात दगड हा शब्द आहे. प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दातून मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा अर्थ संदर्भाने प्रगट करण्याचे वैशिष्ट्य प्रकारचे सामर्थ्य आहे. शब्दाच्या या सामर्थ्याला शब्दशक्ती असे म्हणतात. आपण 3 प्रकारचे वाक्य वाचले आहे ना. कोणते कोणते? मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं, त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. तीनही वाक्यामध्ये आपल्याला दगड शब्द दिसतो, पण दगड शब्द या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सूचित झालेला आहे. आणि यालाच आपण शब्दाच्या या सामर्थ्यालाच आपण शब्दशक्ती असे म्हणतो. शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती असते. कोणकोणत्या? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. शब्दशक्तीचे 3 प्रकार. पहिली अभिधा, दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना. अभिधा वरील, आता सर्वात पहिली शब्दशक्ती म्हणजे अभिधा. वरील तिन्ही उदाहरणातून आपल्याला असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. बघा, आता पहिल्या वाक्यात काय दिलेला? दगड शब्द. मी आज मोठा दगड पाहिला म्हणजे दगड. याचा अर्थ काय? शब्दशः अर्थ म्हणजे दगड. मी आज मोठा दगड पाहिला. दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही शक्ती आहे. तिला अभिधा शक्ती आपण म्हणतो. म्हणजे शब्दशः अर्थ, त्याला आपण अभिधा शक्ती म्हणतो. तर अभिधा शक्तीचे काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेले आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही शब्दाची पहिली शक्ती आहे. अभिधा शक्ती काय आहे? शब्दाची पहिली शक्ती आहे. वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. आपण वाक्य वाचल्यानंतर त्या शब्दाचा आपल्याला अर्थ कळतो. कोणत्याही प्रकारचा किचकट अर्थ त्या ठिकाणी नसतो. जसं मी आज मोठा दगड पाहिला. याच्यात काय आहे का की कोण्या अर्थाने दगडाला म्हटलं आहे की संबोधलं आहे, असं काहीच नाही. दगडाला शब्दशः त्याचा अर्थ वापरलेला आहे. वाचल्याबरोबर त्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो. त्याला आपण अभिधा शक्ती असं म्हणतो. तो अर्थ शब्दकोशातही असतो. अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ अर्थ असे म्हणतो. म्हणजे अभिधा शक्तीच्या साह्याने जो अर्थ निघतो त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. आता दुसरी शक्ती आहे शब्दशक्ती म्हणजे लक्षणा. दुसरी काय आहे? लक्षणा. शब्दशक्ती पहिली अभिधा, दुसरी लक्षणा. आता लक्षणा शब्दशक्ती कशाला म्हटल्या जाते? बघा, दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचे बोलणे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित करतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा शक्ती असे म्हणतात. म्हणजे आता दुसरं वाक्य बघा या ठिकाणी दिलेलं आहे. कसं?
तर त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, म्हणजे त्याचे जे बोलणे आहे त्याचे बोलणे म्हणजे कधी न मिटणारे, चिरकाल काळ्या दगडावरची रेघ, असं आपल्याला त्या वाक्याचा अर्थ घ्यायचा आहे. आता अभिधामध्ये काय म्हटलं होतं शब्दशः अर्थ? दगड म्हणजे दगड. अभिधामध्ये काय घेतलं होतं शब्दशः अर्थ? दगड म्हणजे दगड. पण लक्षणामध्ये काय आहे? त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, म्हणजे त्या वाक्याचा कोण्यातरी अर्थाशी संबंध येतो, म्हणजे शब्दाचा अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो लक्षणाशक्तीमध्ये. शब्दाचा अर्थ न घेता त्याचा दुसऱ्याशी किंवा त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो, त्याला आपण लक्षणाशक्ती असं म्हणतो. आता लक्षणाशक्तीचे काही उदाहरण आपण बघू. दुसरा अर्थ सूचित होतो. आता लक्षार्थामध्ये काय होते? तर दुसरा अर्थ सूचित होतो. अभिधामध्ये कोणता अर्थ होता? तर अभिधामध्ये वाच्यार्थ, डायरेक्ट शब्दाचा अर्थ. अभिधामध्ये काय होता? वाच्यार्थ. तर लक्षणामध्ये लक्ष्यार्थ, लक्षणामध्ये वाक्याचा शब्दाचा लक्ष्यार्थ, दुसरा अर्थ सूचित होतो. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते, म्हणजे मूळ अर्थाला बाधा येते म्हणजे त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. खरोखर काळ्या दगडावर रेघ राहील का? म्हणजे मूळ अर्थ काय आहे त्याचा? काळ्या दगडावरची रेघ. म्हणजे बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येतो. मूळ अर्थ उपयोगी पडत नाही, संदर्भाने जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे मूळ अर्थ जो आहे काळ्या दगडावरची रेघ असा आपण अर्थ घेऊ शकत नाही, त्याच्या संदर्भात दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो लक्षणाशक्तीमध्ये. लक्षणाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला लक्ष्यार्थ म्हणतात. लक्षणाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्ष्यार्थ म्हणतो. आणि अभिधाशक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला काय म्हणतो आपण? वाच्यार्थ. अभिधाशक्तीच्या साहाय्याने जो अर्थ निघतो त्याला वाच्यार्थ म्हणतो, आणि लक्षणाशक्तीच्या साहाय्याने जो अर्थ निघतो त्याला आपण लक्ष्यार्थ म्हणतो. आणि लक्ष्यार्थमध्ये जसाचा तसा अर्थ आपल्याला घ्यावा लागत नाही, तर त्याच्यानुसार आपल्याला त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो लक्षणाशक्तीमध्ये. आता तिसरी शक्ती म्हणजे व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे? माझ्या मना बन दगड. तिसरं उदाहरण काय दिलेलं आहे? माझ्या मना बन दगड. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बन दगड या वाक्यातील बन दगड या शब्दसमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निघतो. मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना शक्ती आपण म्हणतो. मूळ अर्थाला बाधा न ठरता शब्दाची जी दुसरी शक्ती निघते त्याला आपण व्यंजना शक्ती असं म्हणतो. पण त्याच्यात आपल्याला शब्दशः अर्थ घेता येत नाही. म्हणजे माझ्या मना बन दगड. आता मनाला दगड बनायला सांगितलं का? नाही. तर मनाला त्याचा दुसरा अर्थ असा म्हणजे दगडासारखा घट्ट बन, दगडासारखा कठोर बन असा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्या शक्तीला आपण व्यंजना शक्ती असं म्हणतो. मग शब्दशक्तीचे 3 कोणते प्रकार आहे? अभिधा, लक्षणा, व्यंजना. आता अभिधा शक्तीमध्ये वाच्यार्थ घ्यायचा असतो, शब्दशः अर्थ. लक्षणा शक्तीमध्ये लक्ष्यार्थ घ्यायचा असतो, त्याच्याशी सुसंगत दुसरा अर्थ घ्यायचा असतो. आणि व्यंजना शक्तीमध्ये आपल्याला त्याचा दुसरा अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे असा वेगळा सुसंगत अर्थ योग्य ठरतो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते त्याला आपण व्यंजना शक्ती असं म्हणतो. आता व्यंजना शक्तीचे वैशिष्ट्य आपण बघणार आहे. वेगळा अर्थ सूचित होतो. या शक्तीमध्ये वेगळा अर्थ सूचित होतो. मूळ अर्थाला बाधा येत नाही. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचते. व्यंजना शक्तीच्या साहाय्याने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंगार्थ असं म्हणतो. पहिले वाच्यार्थ, लक्ष्यार्थ आणि व्यंजनाचा व्यंगार्थ असं आपण म्हणतो. व्यंगार्थाची गंमत, सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला. हा वाच्यार्थ सूर्योदय झाला
सकाळ झाली असे अर्थ जरी संस्कृत दर्शने सुस होत असले तरी व्यक्तिगणिक त्याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. उदाहरणार्थ सूर्योदय झाला, काही व्यक्तीची झोपेतून उठण्याची वेळ झाली. त्याचा व्यंजनाचा आपण त्याचा अर्थ आपण व्यंजनाशक्तीनुसार जर घेतला तर सूर्योदय झाला म्हणजे काही व्यक्तींची उठण्याची वेळ झाली, झाडलोट करण्याची वेळ झाली, धार्मिक व्यक्तीची प्रार्थना करण्याची वेळ झाली आणि मुलांची आंघोळीची वेळ झाली. त्याला आपण सूर्योदय झाला असं म्हणतो. वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तीचे ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्याला या तिन्ही शक्तीचे ज्ञान आपण असणे महत्त्वाचे आणि त्याचे उदाहरणादाखल आपण बघू. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. हे बघा, अभिधा शक्ती. राम एक राजा होता. राम एक राजा होता. या ठिकाणी वाच्यार्थ घेतलेला सरळ सरळ. राम काय होता? राजा होता. लक्षणा बघा, त्यात काही राम नाही. लक्षार्थ घ्यायचा आहे आपल्याला. त्यात काही राम नाही म्हणजे त्याच्या गोष्टीत काही राम नाही, त्या गोष्टीत काही तथ्य नाही असं आपण म्हणतो. त्याने राम म्हटले. त्याने राम म्हटले. आता दुसरं बघा, तलावात भरपूर पाणी आहे. सरळ सरळ अर्थ, तलावात भरपूर पाणी आहे. दुसरा, त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. आपल्याला लक्षार्थ घ्यायचा आहे. त्याच्या डोळ्यातील पाणी आटले म्हणजे त्याला दुःख झाले नाही किंवा तो कठोर झाला. दुःख जरी झाले असले तरी तो कठोर झाला. त्याच्या डोळ्यातून एवढं मोठं दुःख होऊ नये, त्याच्या डोळ्यातून अश्रू निघत नाही म्हणजे तो कुठेतरी कठोर झालेला आहे, म्हणून त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. लाथ मारेल तेथे पाणी काढेल. आता तीनही ठिकाणी पाणी हा शब्द वापरलेला आहे, पण तीनही ठिकाणी पाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. पहिल्या ठिकाणी तीनही ठिकाणी वाक्यामध्ये राम शब्द होता, पण राम शब्द प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. ही वाट डोंगरावरची आहे. ही वाट डोंगरावरची आहे, सरळ अर्थ आहे. दुसरं, त्यावेळी माझी वाट लागली. वेगळा अर्थ आहे ना. त्यावेळी माझी वाट लागली. आपणच आपली वाट निर्माण करायची आहे ना. या ठिकाणी व्यंग्यार्थ म्हणजे आपणच आपली वाट निर्माण करायची म्हणजे आपणच आपला मार्ग काढायचा, आपणच आपली दिशा बनायची. बांगड्या रंगीत असतात. बांगड्या शब्द. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. बांगडीचा दुसरा अर्थ, बांगडी फुटली म्हणजे विधवा झाल्या आहे ना. 1.25 लाख सैनिक मरण पावले असा अर्थ या ठिकाणी होतो. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. या ठिकाणी आपल्याला व्यंजनात्मक अर्थ घ्यायचा आहे. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. सरळ अर्थ, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. सूर्य अस्ताला गेला म्हणजे दिवस संपला, सूर्य अस्ताला गेला. किंवा एखाद्या व्यक्तीचं जर दुःखद निधन झालं तेव्हा सुद्धा आपण म्हणतो की सूर्य अस्ताला गेला, चांगल्या व्यक्तीचं. त्यानंतर त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्याचं जीवन संपलं, तो मृत्युमुखी पावला, म्हणून त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. या ठिकाणी कृतीसाठी काही वाक्य तुम्हाला दिलेले आहे. समजलं का मग तुम्हाला अभिधा, लक्षणा, व्यंजना समजलं? अशा प्रकारे